Hello friend, today we will discuss about lecture number 9 differentiation. विद्यार्थी मित्रांनो, आपलं डिफरन्शिएशनचा 9 नंबरचा लेक्चर चालू आहे. या लेक्चरमध्ये आपण डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह याचं इंट्रोडक्शन, याचे फॉर्म्युले, याच्यावरच्या आधारित प्रॉब्लेम याचा अभ्यास करत आहे. आज आपल्याला जे लॉगरिथम डिफरन्शिएशनमधले पॉईंट पाहायचे त्या पॉईंटमध्ये महत्त्वाचे फॉर्म्युले आहे 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा याच्यावर आधारित प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सुरुवातीला आपण प्रॉब्लेमचं डिस्कशन करू. टायमाअभावी, जागेअभावी जे पॉईंट शिकवते ते केअरफुली आहे का. 1 मायनस कॉस पी थिटा याचं उत्तर असते 2 टाइम साइन स्क्वेअर पी थिटा बाय 2. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 1 मायनस कॉस पी थिटा? 2 times sin square p theta by 2. The value of 1 plus cos p theta must be equal to 2 times cos square p theta by 2. नंबर ऑफ टाइम्स हा तुम्हाला मी फॉर्म्युला शिकवलेला आहे. हा जो अँगल असेल त्याचा हाफ घ्यायचा. 5x 5x/2, 4 असेल 4x/2, x/2 असेल x/4. याची प्रॅक्टिस केल्यानंतर मग आपल्याला समोर जायचं. बोर्डवर दिलेल्या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फाइंड dy/dx ही गोष्ट लक्षात ठेवा. लेट दिलेला प्रॉब्लेम जसाच तसा लिहा. फॉर्म्युला यूज करा. y = log of रूट ऑफ 1 मायनस कॉस 5x 2 टाइम साइन स्क्वेअर 5x/2, 2 टाइम साइन स्क्वेअर 5x/2, 2 टाइम कॉस स्क्वेअर 5x/2. इथं आलेला आहे लॉग ऑफ 2ला 2 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे टॅन स्क्वेअर 5x/2. स्क्वेअर रूटला गेट कॅन्सल. स्क्वेअर रूटला गेट कॅन्सल. काय आलं पहा, लॉग जसाच्या तसा आला. इथं स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. इथं आला टॅन 5x/2. किती आला तुमचा? लॉग टॅन 5x/2. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपण जर म्हटलं डायरेक्ट पहिल्या स्टेपचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर एकदम डिफिकल्ट टार्गेट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. अशा वेळेस काय करायचं, सिम्प्लिफाईड करायचं, फॉर्म्युला लिहायचं आणि इथं यायचं. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता. y इज अ फंक्शन ऑफ x, देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं आलेले dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ 5x/2. काय आलं पहा, ddx ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ 5x/2. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f ऑफ x? 1 f ऑफ x. इथं येईल 1 टॅन 5x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 5x/2. What is the derivative of log tan 5x/2? 1 tan 5x/2 into derivative of tan 5x/2. Tan 5x/2 चा डेरिव्हेटिव्ह आला sec स्क्वेअर 5x/2 अपॉन tan 5x/2 आणि या 5x/2 चा डेरिव्हेटिव्ह 5/2. याच्या पुढं नाही सिम्प्लिफाईड केलं तरीही चालते. हे झालं रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता एका प्रॉब्लेमचे तुम्ही 100 प्रॉब्लेम तयार करू शकता. या 5x च्या जागी तुमच्या मनाने एखादी टर्म घ्यायची, 2x घ्यायचा, 4x घ्यायचा आणि प्रॉब्लेम तयार करत जायचं. आता तुम्ही काय करा, होमवर्कसाठी या tan x साठी पहा, आता होमवर्क दिलं इथं 4x कन्सिडर करा आणि घरी सॉल्व करा. आता दुसऱ्या नंबरचा प्रॉब्लेम दिला y = log ऑफ 1 मायनस कॉस 3x/2 1 प्लस कॉस 3x/2. इथे किती आलं पहा, y = log ऑफ या ठिकाणी आलेलं आहे 1 मायनस कॉस थिटा. हे बघा 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा बाय 2, 2 टाइम साइन स्क्वेअर 3x/2 अपॉन 2. अपॉनमध्ये किती आलं पहा, 2 टाइम कॉस स्क्वेअर 3x/2 अपॉन 2. y = कोण आलं पहा, 2ला 2 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे लॉग. इथं आलेलं आहे साइन स्क्वेअर पहा, साइन स्क्वेअर 3x/4 अपॉन कॉस स्क्वेअर 3x/4. याचं उत्तर आलेलं आहे y = log ऑफ टॅन स्क्वेअर 3x/4. स्क्वेअर रूटला गेट कॅन्सल. y = log ऑफ टॅन ऑफ 3x/4. y log ऑफ टॅन ऑफ 3x/4. इथं काय आलं बघा, लॉग ऑफ टॅन 5x/2. इथं कोण आलं 3x/4. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा.
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं आलं dx ऑफ y इज इक्वल टू dx ऑफ log ऑफ tan ऑफ 3x/4. लॉगच्या पुढची क्वांटिटी खाली इथं असेल tan 3x/4. याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगा sec स्क्वेअर 3x/4. 3x/4चा डेरिव्हेटिव्ह सांगा 3/4. संपला प्रॉब्लेम. आता याला काही सिम्प्लिफाईड करू नका. याच्या पुढं आपल्याला असं वाटतं बा या टर्मला सिम्प्लिफाईड करत जायचं, याला नाही सिम्प्लिफाईड केलं तरी चालते. बरोबर आहे. पुढचा प्रॉब्लेम पहा. 1 + cos 5x/2. आता 1 + cos 5x/2 डायरेक्ट फॉर्म्युला लिहा. 2 टाइम cos स्क्वेअर p(θ/2). इथे येईल 2 टाइम cos स्क्वेअर 5x/4 2 टाइम sin स्क्वेअर 5x/4. पहा तोच फॉर्म्युला आला. 2ला 2 गेट कॅन्सल. इथं कोण आलं y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस अपॉन साईन कॉट स्क्वेअर 5x/4. इथं आलं y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. या पुढच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा. कसा असेल पहा. dx ऑफ y dx ऑफ लॉग ऑफ कॉट 5x/4. आतापर्यंत तुमचे टॅन आले होते, आता कॉट आला. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल पहा. कॉट 5x/4. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट 5x/4? मायनस कोसेक स्क्वेअर 5x/4 इंटू 5/4. म्हणजे रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम इज पहा -5 कोसेक स्क्वेअर 5x/4 अपॉन 4 टाइम्स कॉट ऑफ 5x/4 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. म्हणजे एका प्रॉब्लेममध्ये टॅन तयार केला, एका प्रॉब्लेममध्ये कॉट तयार झाला. अजून तुम्ही एक होमवर्क करायचं घरी. या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये 4th नंबरमध्ये y इज इक्वल टू इथं लॉग ऑफ रूट ऑफ काय घ्यायचं पहा 1 + cos 4x अपॉन 1 - cos 4x. सेम टू सेम प्रॉब्लेम तयार होईल होमवर्कवाला. 2 टाइम cos स्क्वेअर 2x/2 4x/2 म्हणजे 2x येईल. 2 टाइम sin स्क्वेअर 2x येईल. आणि शांततेनं दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. चला मित्रांनो, y इज इक्वल टू ए लॉग रूट ऑफ 1 - sin x 1 + sin x या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. जसं आपल्याला मागच्या गणितामध्ये 1 - cos आणि 1 + cos असे फॉर्म्युले डायरेक्ट होते, तसे 1 - sin x आणि 1 + sin xचा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आहे. जसा 1 - cos आणि 1 + cosचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तसा याचा डायरेक्ट फॉर्म्युला येत नाही. मग आता काय करायचं, यामध्ये काही फॉर्म्युले डेव्हलप करायचे. ते बोर्डवर पहा. हे स्क्वेअर रूटच्या बाहेर तसंही उत्तर काढले जाते पहा. याच्या डोक्यावर जर 1/2 आला तर 1/2 पुढं आला, लॉगची पूर्ण टर्म खाली आणि 1 - sin x 1 + sin xचा डेरिव्हेटिव्ह अगोदर जर शिकवला तर u/v काढणे ते डिफिकल्ट येते तो, पण त्याला लागणारा वेळ जास्त आहे. दोघांचे उत्तर जरी वेगळे आले तरी चालते, पण आपल्याला सिम्पल मेथडनं आणि लवकर उत्तर आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करणार पहा. इकडं पहा. cos स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे. इथं जर थिटा असेल तर θ/2 घ्यायचा, 2x असेल तर x घ्यायचा, 3x असेल तर 3/2 घ्यायचा. मी इथं θ/2 इथं θ/2 घेतला. आणि द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा मस्ट बी इक्वल टू 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. आपण काय करायचं, किमती काढून घ्यायच्या. इकडं पहा. 1 - sin x कसंही केलं तरी चालते. 1च्या जागी काय आलं पहा. cos स्क्वेअर x/2 प्लस साइन स्क्वेअर x/2 मायनस 2 टाइम साइन x/2 इंटू कॉस x/2. आता दिलेल्या गणितामध्ये a - bचा स्क्वेअर आणि b - aचा स्क्वेअर दोन्हीच्या दोन्हीही तुमचे सेम असतात. a - b आणि b - aचा स्क्वेअर. पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये स्क्वेअर घेताना cos x - sin x/2 sin x - cos x/2 दोघांचा वर्ग जरी सेम येत असेल
पण तुम्ही डबल प्रश्न विचारता, तुम्ही थोडा वेळानं नाही सर असं घेतलं तर उत्तर असं येते. लक्षात ठेवा, या ठिकाणी त्याची रेंज, डोमेन आणि कोडोमेन याच्यामुळं रूटमधल्याच्या व्हॅल्यू चेंज होतात. ही टर्म रूटमध्ये असल्यामुळे ऑलवेज या 1 - sin x तुम्ही काय घ्यायचं, cos x/2 मायनस sin x/2 स्क्वेअर असंच घ्यायचं. आता मुलं काय म्हणतात, सर sin x/2 मायनस cos x/2 पण हा वर्ग येतो. पण सुरुवातीला साईन घ्यायचे नाही. रूटमध्ये जर टर्म आली तर कॉस आणि साईनच्या व्हॅल्यूमध्ये बदल होत असतो. त्याच्यामुळं ऑलवेज ही टर्म जर रूटमध्ये असेल तर cos x/2 मायनस sin x/2 घ्यायचं. sin x/2 मायनस cos x/2 घ्यायचं नाही. या टर्मला कधीच असं रिप्रेझेंट करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. याला ऑलवेज असंच रिप्रेझेंट करायचं, असं रिप्रेझेंट करायचं नाही. तुम्ही का करायचं नाही, रूटमध्ये जर टिग्नॉमेट्रिकच्या टर्म आल्या तर त्या टिग्नॉमेट्रिक टर्मच्या व्हॅल्यू चेंजेस होत असतात. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी cos x/2 मायनस sin x/2 घ्यायचं, साईन मायनस कॉस घ्यायचं नाही. इथं 1 + sin x आलं, मग 1च्या जागी काय आलं पहा, cos² x/2 प्लस sin² x/2 प्लस 2 sin x/2 इंटू cos x/2. याचं उत्तर किती आलं पहा, a² प्लस 2ab प्लस b² cos x/2 प्लस sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, ही किंमत आली 1 + sin x. देअरफॉर इक्वेशन 1 मध्ये जो बदल झाला तो सांगा. या ठिकाणी y log of root of y log of root of what is the value of 1 - sin x. हे बघा 1 - sin x. इथं आली तुमची cos x/2 मायनस sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर cos x/2 प्लस sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. इथं कोण आलं पहा, y log of cos x/2 मायनस sin x/2 अपॉन cos x/2 प्लस sin x/2. एवढी मेहनत करून सुद्धा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह येत नाही. मग याला आपल्याला अजून सिम्प्लिफाईड करायचं आहे. अजून सिम्प्लिफाईड कसं करायचं पहा, डिवायडेड NR अँड DR ओनली अँगल बाय cos x/2. याला cos x/2 न डिवाइड करा. तुम्ही डायरेक्ट लिहिलं तर चांगलं येईल पहा, लॉग cos x/2 अपॉन cos x/2 1 sin x/2 अपॉन cos x/2 tan x/2 डबल पहा cos x/2 अपॉन cos x/2 1 sin x/2 अपॉन cos x/2 tan x/2. मित्रांनो डबल एकदा लक्ष द्या, cos अपॉन cos 1 sin बाय cos tan cos बाय cos 1 sin बाय cos tan. याच्या पुढेही डायरेक्ट उत्तर येते, पण तुमचा जो फॉर्म्युले पार्ट नसल्यामुळं तुम्हाला सांगता येत नाही. tan π/4 मस्ट बी इक्वल टू 1 मीन्स y log of tan π/4 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan π/4 इंटू tan x/2. पहा tan π/4 मायनस tan x/2 प्लस 1 प्लस tan π/4 इंटू tan x/2. y काय उत्तर आलं पहा, log tan a मायनस tan b, म्हणजे इथं आलं tan a मायनस b. उत्तर काय आलं पहा, tan a मायनस tan b 1 प्लस tan a tan b tan a मायनस b. काय आलं, tan a मायनस b. मग इथं काय झालं पहा, log tan π/4 मायनस x/2 आलं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण, ddx ऑफ y इज इक्वल टू लॉग, बरोबर आहे, इथं असेल tan π/4 मायनस x/2. अजून एकदा उपजा आणि या गणिताला सिम्प्लिफाईड करायचा प्रयत्न करा. पहा 1 - sin x हा फॉर्म्युला तयार केला, हा 1 प्लस sin x हा फॉर्म्युला तयार केला. आलेल्या दोन्ही किमती या ठिकाणी पुट केल्या. तुम्हाला असं वाटलं सर इथं तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा, कॉम्प्लिकेटेड आहे, याच्यासारखाच आहे. इथं डेरिव्हेटिव्ह काढा, कॉम्प्लिकेटेड आहे. इथं डेरिव्हेटिव्ह काढा, कॉम्प्लिकेटेड आहे. इथं डेरिव्हेटिव्ह सोपा येतो. लॉगच्या पुढची क्वांटिटी खाली आली, tan π/4 मायनस x/2 टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec²
π/4 मायनस x/2, x/2चा डेरिव्हेटिव्ह -1/2, x/2चा डेरिव्हेटिव्ह किती आला -1/2. हे आलं याचं रिक्वायर्ड आन्सर. आता मी याच गणितावर डबल दुसरं गणित रिपीट करतो तुमच्यासाठी. पहा, तुम्हाला समजण्यासाठी. इथं 1 - sin 4x घेतो आणि इथं 4x घेतो. पहा, न्यू प्रॉब्लेम, न्यू 1 - sin 4x 1 + sin 4x. इथं कोण येईल 4x, इथं कोण येईल 4x. आता मागच्या गणितामध्ये काय होतं पहा, इथं तुमचा x होता म्हणून x/2 घेतला होता. इथं 4x म्हणजे 2x घ्यायचं. पहा, cos स्क्वेअर 2θ प्लस sin स्क्वेअर 2θ मस्ट बी इक्वल टू 1. व्हॉट इज sin 4θ? सांगा sin 4θ. 2 टाइम्स sin 2θ, 4θ/2 म्हणजे 2θ, cos 2θ. पहा, जसंच्या तसा प्रॉब्लेम रिअरेंज करून राहिलो. sin 4θ म्हणजे 2 टाइम्स sin 4θ/2 cos 4θ/2, 2 टाइम्स sin 2θ cos 2θ. 1 - sin x, 1 - sin x ऐवजी काय येईल 1 - sin 4x. इथे किती येईल तुमचा cos स्क्वेअर 2x, इथं sin स्क्वेअर 2x, इथं 2 टाइम्स sin, बोला लवकर, 2x इंटू cos 2x असा फॉर्म्युला तयार होईल. 1च्या जागी ही टर्म आली, sin 4xच्या जागी ही टर्म आली. इथं येईल 1 - sin 4x, इथं येईल तुमचा cos 2x. साईन नाही घ्यायचा, साईन घ्यायचा नाही. इथे किती येईल cos 2x मायनस sin 2x ब्रॅकेटचा 4 स्टेप. या स्टेपमध्ये प्लस असो का मायनस असो, रूटमध्ये जर टर्म आलेली असेल तर कॉस मायनस साईनच घ्यायचा. साईन मायनस कॉस कुणीही घेणार नाही. 10 वेळेस गोष्ट रिपीट करून राहिलो. इथं 4x आला, सगळ्या जागी 2 करून टाका. इथं 2x, इथं 2x आणि इथं 2x तयार झाला, 2x आणि इथं cos 2x तयार झाला. इथं टर्म कोण तयार झाली पहा, 1 + sin 4x इज इक्वल टू cos 2x प्लस sin 2xचा वर्ग. आता मुलं काय म्हणतात सर, इथं sin 2x प्लस cos 2x लिहा, प्लसमध्ये काही फरक पडत नाही. बरोबर आहे, पण आपल्या मनाला सवय लावून ठेवू cos प्लस साईन घेऊ. आता साईन प्लस कॉस घेतलं तरी चालते, कारण की पॉझिटिव्ह टर्म जर रूटमध्ये आली तर त्याच्यामध्ये फरक पडत नाही, पण निगेटिव्ह टर्म जर रूटमध्ये आली तर त्यामध्ये चेंजेस होतात. म्हणून पहिले कॉस नंतर साईन. इथं कोणची मेथड चालते, पण आपण कॉस मायनस साईन घेतलं. आता देअरफॉर इक्वेशन 1मध्ये जो चेंज झाला तो लोकेट करा. कोणचा चेंज झाला पहा, या सर्व ठिकाणी 2x येणार आहे तुमचा. सर्व ठिकाणी काय येणार 2x. हे बघ, हे cos 2x मायनस साईन 2x, cos 2x इथं आला प्लस साईन 2x ॲज इट इज आला. इथं स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, इथं आला 2x, इथं सुद्धा तुमचा 2x डेव्हलप झाला, इथं 2x आला आणि या ठिकाणी सुद्धा 2x आला. असं वाटते या टर्मला डेरिव्हेटिव्ह काढा. ही आणि ही टर्म तर सारखीच आहे. याच्या डोक्यावर 1/2 आला तर 1/2 समोर येतं. बरोबर आहे, आणि मग दिलेली टर्म आपण सॉल्व करू शकतो. ती मेथडही आपल्याला चालत होती. बरोबर आहे, ही मेथडही आपल्याला चालते. अजून माझ्या मनामध्ये याच्यासाठी नवीन एक मेथड आली, ती बिन आपण अप्लाय करू शकतो. बरोबर आहे, तिचा नंतर विचार करू आपण. डिवाइड येणार आहे dr बाय cos 2x. इथं cos 2x अपॉन cos 2x लक्ष देऊन सांगा. cos 2x अपॉन cos 2x 1, sin 2x अपॉन cos 2x tan 2x, इथं 1, इथं tan 2x झालं. इथं tan π/4 म्हणजे 1. इथं बी डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही. इथं आपण या ठिकाणी काय केलं पहा, tan π/4 2x, इथं आला 2x, इथं आला tan a मायनस tan b 1 + tan a tan b tan a मायनस b. इथं आलेला आहे माझा 2x. इथं आलेला आहे log tan π/4 मायनस 2x. याचा डेरिव्हेटिव्ह शांततेनं काढा. इथं येईल tan π/4 मायनस 2x, याचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर π/4 मायनस 2x इंटू -2 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. तुम्ही मनाने अँगल चेंज करत जाता, नंबर ऑफ प्रॉब्लेम तयार करू शकता. नंबर ऑफ. इथं प्रॉब्लेमला 2 मेथड्स आहे, इथं प्रॉब्लेमला 2 मेथड्स आहे. याला जर तुम्ही log a बाय b बरोबर log a मायनस log b बोललं तरी हा प्रॉब्लेम सोडवला जातो.
इथं आपल्याला 2-2 स्टेप येतात. अशी बी स्टेप येते आणि तशीच स्टेप येते. शोधात आलं तर तसं सोडवायचं, नाही कसं जरी आलं डेरिव्हेटिव्ह काढा म्हटलं कोणत्याही मेथडनं सोडवा, पूर्ण मार्क तुम्हाला पडणारच. आता थोडा ऑड प्रॉब्लेम पण महत्त्वाचा प्रॉब्लेम पहा. तुम्हाला दिलेलं आहे y बरोबर a रेस टू दी पॉवर a लॉग टू द बेस a ऑफ कॉटेक्स असा तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे पहा. तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. तसे मी 2-3 प्रॉब्लेम तुमच्यासमोर घेणार आहे असे जो सध्या आय एम पी लिहिला का सरांनी तसा. पहा बरं काय लिहिलं, y बरोबर a रेस टू दी पॉवर a लॉग टू द बेस a ऑफ कॉटेक्स. आता या गणिताकडे पाहिल्याबरोबरच भीती वाटते बाबा सर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. याचा डेरिव्हेटिव्ह मला जर फाइंड आउट करायचा असेल तर लॉगरिथममधले रूल्स माहीत पाहिजे. दररोज मी म्हणतो आणि तुम्ही म्हणता सर आपण लॉगरिथमचे रूल क्लिअर करू. खरंच तुम्ही जर समोर असते माझ्या आणि आपलं जर डिस्कशन चालू असतं तर पहिले मी तुम्हाला लॉगचे रूल शिकवले असते आणि नंतर मग तुम्हाला हे प्रॉब्लेम शिकवले असते. दररोज म्हणतो मी बुवा लॉगचे प्रॉब्लेम करा, लॉगरिथमचे पूर्ण फॉर्म्युले वाचून काढा. खरंच तुम्ही ते प्रेड चालू व्हायच्या अगोदर किंवा प्रेड पाहण्याच्या अगोदर ते फॉर्म्युले डेव्हलप केलेले असावेत. पहा सुरुवात कशी करायची, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह गलतीनेही काढायचा नाही. मी इथं पहा वी नो, तुम्हाला काय माहीत आहे हे पहा, a रेस टू दी पॉवर लॉग टू द बेस a ऑफ f ऑफ x असेल. a रेस टू दी पॉवर इथला बेस जर सेम असेल तर डायरेक्ट त्याला a रेस टू दी f ऑफ x म्हणतात. हे बघा a रेस टू दी पॉवर लॉग टू द बेस a ऑफ f ऑफ x असेल, हा a आणि हा a जर सेम असेल तर f ऑफ x म्हणतात. एक्झाम्पल जर घेतलं तर पहा, समजा इथं 10 रेस टू दी पॉवर लॉग 10 ऑफ 5x असतं, बरोबर आहे. याचं उत्तर तुमचं 5xच आलं असतं. झालं रूल तयार. म्हणजे इथं काय येईल पहा, y इज इक्वल टू a जसाच्या तसा असेल a रेस टू दी पॉवर लॉग a ही पूर्ण टर्म f ऑफ x येते, म्हणजे इथे a रेस टू दी पॉवर कॉट x येईल. झालं. आता व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू दी पॉवर f ऑफ x, चांगल्या प्रकारे अभ्यास तुम्ही केलेला आहे. a रेस टू दी पॉवर f ऑफ x इंटू लॉग a इंटू f डॅश ऑफ x. याचा डेरिव्हेटिव्ह काय अपेक्षित आहे पहा, dy बाय dx बरोबर d dx ऑफ a रेस टू दी पॉवर कॉट x. बोला माझ्यासोबत, हा ना हा सेम आहे सांगा. हां मनातल्या मनात म्हणायचा प्रयत्न करायचा. चला व्हिडिओ पाहताना a रेस टू दी पॉवर कॉट x इंटू लॉग a इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस किती आला तुमचा कोसेक स्क्वेअर एक्स. याच्या जागी आपण कोणताही फॉर्म्युला लिहून डायरेक्ट उत्तर लिहू शकतो पहा. y इज इक्वल टू 3 रेस टू दी पॉवर, बरोबर आहे, 3 रेस टू दी पॉवर लॉग टू द बेस 3 ऑफ साइन 4x. याचाही डेरिव्हेटिव्ह आपण एका मिनिटाच्या आत काढू शकतो किंवा तुम्ही सांगू शकता. पहिली स्टेप काय आली पहा, 3 रेस टू दी पॉवर 3 लॉग गेट कॅन्सल साइन 4x झाला. याचा डेरिव्हेटिव्ह न्यू प्रॉब्लेम बरं. हा याचा डेरिव्हेटिव्ह काय आला पहा, dy बाय dx 3 रेस टू दी पॉवर साइन 4x इंटू लॉग 3 इंटू कॉस 4x इंटू 4 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. जाऊ द्या, तुमच्यासाठी डबल एक महत्त्वाचा पहा, तुमच्या CETच्या एक्झाममध्ये विचारण्याचे चान्सेस असतात. y इज इक्वल टू 10 रेस टू दी पॉवर 10 लॉग टू द बेस 10 ऑफ कोसेक 10x. हा प्रॉब्लेम पाहायला तुम्हाला डायरेक्ट भीती वाटायला लागली, बाप रे बाप सर 10 रेस टू दी पॉवर 10 रेस टू दी पॉवर लॉग कोसेक 10x टू द बेस 10 म्हणजे आहे तरी काय आहे. जेवढा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम तेवढा प्रॉब्लेम सोपा असतो, ही गोष्ट कधीच विसरू नका. जेवढा कॉम्प्लिकेटेड तेवढा सोपा. पहा इथं प्रॉब्लेम लिहिला, इथं y लिहिला, वी नो, वाटलंच तर फॉर्म्युला लिहा, म्हणजे तुमची ॲक्युरेसी किती वाढते पहा. a रेस टू दी पॉवर लॉग टू द बेस a ऑफ f ऑफ x मस्ट बी इक्वल टू f ऑफ x. y रेस टू दी पॉवर 10 ही जी पुढची टर्म आहे याला तुम्ही डायरेक्ट लिहिलं कोसेक 10x. काय लिहिलं तुम्ही, कोसेक 10x. कन्फ्यूज नाही म्हणून 10 घेतले मी सगळ्या ठिकाणी. आता बाय युझिंग द फॉर्म्युला d dx ऑफ y d dx ऑफ 10 रेस टू दी पॉवर कोसेक 10x. सेम फॉर्म्युला पहा, 10 रेस टू दी पॉवर
कोसेक 10x इंटू लॉग 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक 10x. वन स्ट्रोकमध्ये जरी लिहिलं असतं तरी आपल्याला चालत होतं. इथं काय आलं पहा, 10 रेज टू दी पॉवर कोसेक 10x इंटू लॉग 10 इंटू मायनस कोसेक 10x इंटू कॉट 10x इंटू 10 झाला डेरिव्हेटिव्ह. पहा, बऱ्याचशा CETच्या एक्झाममध्ये मल्टिपल चॉईसमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. अशा टाईपचा हे प्रश्न दिलेला असते. देन dy/dx 4 ऑप्शन दिलेले असतात. अंदाजी कोणालाच लिहिता येत नाही. ज्या मुलांना चांगले रूल पॉवरफुल माहीत असतात ते मुलं पटकन 2 मिनिटाच्या आत प्रॉब्लेम तयार करतात आणि उत्तरे लिहितात. एवढं सांगण्याची गरज त्या ठिकाणी पडत नाही. आता तुम्हाला जे प्रॉब्लेम शिकायचे ते हे टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजवर. कोणत्या आयडेंटिटीजवर आहे? टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. आता हे टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीवरचे प्रॉब्लेम आणि आजचे जेवढे काही प्रॉब्लेम शिकवलेले आहे हे CETमध्ये जास्त करून विचारतात. तुमच्या JEEच्या एक्झाममध्ये असतात पण थोडी लेवल हायर असते याच्यापेक्षा. आता इकडं पहा, टिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीजची पहिली आयडेंटिटीज काय आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1. तो म्हणतो का सर आम्हाला माहीत आहे. बाबा फक्त थिटावर लक्ष द्या, थिटा कसाही येऊ शकतो. दुसरा फॉर्म्युला काय पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पण याची आयडेंटिटी येताना कशी येणार? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1. मस्ट बी इक्वल टू 1. त्याच्यानंतर ही झाली पहिली आयडेंटिटीज, ही झाली दुसरी आयडेंटिटीज. तिसरी आयडेंटिटीज 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. दॅट इज कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा मस्ट बी इक्वल टू 1. या 3 आयडेंटिटीजवर मी तुम्हाला 3 प्रॉब्लेम शिकवणार आहे. सोबत मी डबल तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो पहा, 2 रेज टू दी पॉवर लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस 2. डबल पहा, 2 रेज टू दी पॉवर लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस 2. हे जर सेम असेल त्याला डायरेक्ट एफ ऑफ एक्स असं म्हणतात. याला डायरेक्ट काय म्हणतात? एफ ऑफ एक्स. डबल एक लॉगचा फॉर्म्युला आहे, यम लॉग ए जर असेल तर याला तुम्ही लॉग ए रेज टू दी पॉवर यम असे लिहितात. हे मित्रांनो बोर्डवरचा प्रॉब्लेम आपण रीड करू, काय करायचं ते पाहू. y इज इक्वल टू 4 रेज टू दी पॉवर लॉग साइन एक्स टू द बेस ए प्लस 9 रेज टू दी पॉवर लॉग कॉस एक्स टू द बेस 10 देन dy/dx इज इक्वल टू. हा प्रॉब्लेम तुमचा JEE, MHT CET आणि बोर्डच्या मल्टिपल चॉईस तिन्ही एक्झाममध्ये विचारतात. पण या प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्याचं उत्तर चुकते. मॅक्झिमम म्हणजे 100 विद्यार्थ्याला जर प्रॉब्लेम दिला तर हार्डली 1 किंवा 2च विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम बरोबर येईल, बाकी विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम चुकतो. त्यानं म्हटलं पहा, y बरोबर 4 रेज टू दी पॉवर लॉग साइन एक्स टू द बेस 2, 9 रेज टू दी पॉवर लॉग कॉस एक्स टू द बेस 3 देन dy/dx. पहिला ऑप्शन आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स, दुसरा ऑप्शन आहे 1, तिसरा ऑप्शन आहे बोथ ए अँड बी, चौथा ऑप्शन आहे 0. तर आपलं जर फ्री क्वेश्चन असेल तर आपल्याला गणित येईल, नाही तर 100% प्रॉब्लेम चुकणार. या प्रॉब्लेममध्ये मुलांना प्रॉब्लेमची सुरुवातच करता येत नाही. या प्रॉब्लेममधला नियम आहे की विद्यार्थ्याला सुरुवातच केल्या जात नाही. तो म्हणसान सर कशी? या प्रॉब्लेमची सुरुवात करणं एकदम डिफिकल्ट आहे मुलांसाठी. पहा, y इज इक्वल टू हा जो 4 आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो बा एखादं काही काम करायचं असेल किंवा आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपल्याला जागा लागते, तसं या प्रॉब्लेममध्ये खेळायला जागा लागते. पुरं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता काहीतरी करता काहीच येत नाही. ज्या मुलांना असं समजते हे जे 4 आहे या 4ला 2चा स्क्वेअर जर लिहिला, 4ला काय लिहिलं? 2चा स्क्वेअर. नंतर हे जसंच्या तसं लिहिलं मी, लॉग साइन एक्स टू द बेस 2 प्लस 3चा स्क्वेअर, पण इथं लिहिला लॉग कॉस एक्स टू द बेस 3. सर्वात इम्पॉर्टंट अशी स्टेप ही 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर. आता तर अजून कॉम्प्लिकेटेड वाटते, पण हा जो 2 आहे हा इथं जाणार, हा जो 2 आहे हा इथं जाणार. कसा जाणार? असा जाणार, m log a इज इक्वल टू लॉग ए रेस टू दी पॉवर m. तुमच्या सरांनी लिहिलेलं आहे JEE CET, बरोबर आहे, महाराष्ट्र बोर्ड. त्याच्यामुळं महत्त्वाचं आहे कारण की या गणितामध्ये कोणालाच सुरुवात केल्या जात नाही. y इज इक्वल टू तुमचे 2 जसेच्या तसे, या ठिकाणी
लॉग टू द बेस 2 आला, इथं आला साईन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, प्लस 3 रेस टू दी पॉवर लॉग टू द बेस 3 ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. आता काही मुलांना आले पण सुरुवात, तर हे 2 पुढे गेले, हे 2 पुढे गेले. आता काही मुलांना फॉर्म्युला येत नाही. समजा एखाद्या मुलाला फॉर्म्युला जरी आठवला, ए रेस टू दी पॉवर लॉग एक्स टू द बेस ए मस्ट बी इक्वल टू एक्स, तर त्या मुलांची गडबड काय होते, अति घाई काय करते, अध्यक्षासारखे पोरं काय करतात, 2 log 2 कॅन्सल होतो, इथं साईन स्क्वेअर एक्स येते, इथं कॉस स्क्वेअर एक्स येते, गडबडीतच हे उत्तर टिक करता मुलं 100%. पहिली गोष्ट तर गणिताची सुरुवात येत नाही, इकडून तिकडून आली तर साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स करतात. काही मुलं गडबड काय करतात, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, अजून खुश होता, अरे सर हे तर 1 आलं. अजून पुढे ऑप्शन असतात बोथ ए अँड बी, मग त्यांना काही मुलांना ए वाटते, काही मुलांना बी वाटते, काही मुलांना सी वाटते. 99% मुलांना वाटते सी बरोबर आहे, ए बी तर तिच्यातच आले असं वाटते. पण एक विद्यार्थी असतो जो वेगळा थिंकिंग पॉवर करतो. आपल्याला त्यानं dy/dx विचारलेला आहे, आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह काढलेलाच नाही. तोच विद्यार्थी समोर जातो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx मस्ट बी इक्वल टू ddx ऑफ 1, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू 0, आणि फक्त 2% मुलं म्हणतात याचं उत्तर 0 आहे. बरोबर आहे, तेच आन्सर करेक्ट आहे. ए आन्सर रॉंग आहे, बी रॉंग आहे, सी रॉंग आहे. आन्सर करेक्ट कोणचं आहे, डी. इथले भयानक संकट होते गणितात, पण संकटात फेस केलं म्हणजे जमते. गणित आलं, 4ला 2चा स्क्वेअर, 9ला 3चा स्क्वेअर, एम लॉग ए म्हणजे लॉग ए रेस टू दी पॉवर एम, 2 वरती गेले, डबल ए लॉग एक्स म्हणजे एक्स आलं, हा आला, गडबड करायची नाही, हा आला, गडबड करायची नाही, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मग त्याचं उत्तर किती आहे ते 0. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम एक्झामसाठी. तसाच तुमचा हा प्रॉब्लेम आलेला आहे, पण याच्यासारखा याचा भाऊ दिसतो, घाबरायची गरज नाही. या 4ला 2चा स्क्वेअर, इथं लॉग सेक एक्स टू द बेस 2 मायनस 3चा स्क्वेअर लॉग टॅन एक्स टू द बेस 3 झालं. चला हे 2 डोक्यावर गेले, हे 2 डोक्यावर गेले, काय आलं पहा, y इज इक्वल टू 2 रेस टू दी पॉवर लॉग सेक एक्स टू द बेस 2 प्लस मायनस 3 लॉग टू द बेस 3, इथं टॅनचा स्क्वेअर. अशी काही जादू झाली नाही, 2 आले वरती गेले, 2 आले 2 वरती गेले, जादू नसते होत. व्हॉट इज एम लॉग ए रेस टू दी पॉवर एम. बाय द रूल, व्हॉट इज द रूल, 2 रेस टू दी पॉवर log to the base 2 of f of x must be equal to f of x. प्रॉब्लेम दिसायला कसं तरी आहे, पण समजायला एकदम सोपे आहे मित्रांनो. डबल लक्षात ठेवा, y इज इक्वल टू, इथं 2 वरती गेला ना तुमचा, हा आला सेक स्क्वेअर एक्स, हा आला मायनस टॅन स्क्वेअर एक्स. काही बावळे काय करतात, डबल याचा डेरिव्हेटिव्ह काढतात. येड्या हो, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, आत्ता शिकवलं सरनं. काय करायचं पहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आहे, 1. डेरिव्हेटिव्ह काढताना येण्यासारखा वेळ जाईल. y मस्ट बी इक्वल टू 1. मग आता डेरिव्हेटिव्ह काढा, dy/dx बरोबर ddx ऑफ 1 मस्ट बी इक्वल टू 0. समजलं का, सेम प्रॉब्लेम होता. ॲक्च्युली एक शिकून 2 होमवर्क द्यायला पाहिजे होते, पण चला मुलाची कन्सेप्ट क्लिअर करणं चालू आहे. हे गणित सेम टू सेम फाट बोला, 2चा स्क्वेअर रेस टू दी पॉवर लॉग कोसेक एक्स टू द बेस 2 मायनस 3चा स्क्वेअर बोला लॉग कॉट एक्स टू द बेस 3. पटपट बोला जरा, चला. हां, y इज इक्वल टू 2 रेस टू दी पॉवर लॉग कोसेक स्क्वेअर एक्स टू द बेस 2 मायनस काय आलं पा 3 रेस टू दी पॉवर लॉग 3 ऑफ कॉट स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, 2 log 3 log कटला, इथं आला कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट स्क्वेअर एक्स. इथंही गडबड करायची नाही. दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू 1 आणि दिस डेरिव्हेटिव्ह मस्ट बी इक्वल टू 0. तिन्ही